सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रकाश बिडवलकर नावाच्या तरुणाला नग्न करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली। मार्च 2023 मधल्या घटनेचा आता उलगडा झाला। दरम्यान या हत्या प्रकरणावरून वैभव नाईकांनी शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप केला। पाहूयात। गरीब तरुणाचा फक्त 22,000 रुपये त्यांनी दिले नाहीत म्हणून त्याला नग्न करून मारहाण करून त्याचा हत्या करण्यात आली। ही वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुख पेक्षाही भयंकर आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असतानाच आता सिंधुदुर्गातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका तरुणाला नग्न करून त्याची हत्या करण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या संदर्भातली एक पोस्ट शेअर केली आहे। सिंधुदुर्गमधील बिडवलकर नावाच्या तरुणाची 22,000 रुपयांसाठी हत्या झाली। या हत्या प्रकरणामधील शिवसेनेचा तो आका कोण असा सवाल वैभव नाईकांनी उपस्थित केलाय। बिडवलकर हत्या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातली परिस्थिती बीडपेक्षा गंभीर असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। हत्या करणारा आरोपी हा शिवसेनेचा पदाधिकारी असून स्थानिक आमदारांकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असंही नाईक म्हणाले। हत्या प्रकरणामध्ये पोलिसांवर दबाव आहे असाही आरोप वैभव नाईकांनी केलाय। एका गरीब तरुणाचा फक्त 22,000 रुपये त्यांनी दिले नाहीत म्हणून त्याला नग्न करून मारहाण करून त्याचा हत्या करण्यात आली आणि ही हत्या 2 वर्षापूर्वी केली होती। आणि त्याच दरम्यान जे मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि कालच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये 2 वर्षामध्ये हा खून पसला पाहिजे म्हणून तो तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्याबरोबर कार्यरत होता, आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। ते आता पराभूत उमेदवार आहेत, त्यामुळे चर्चेमध्ये राहण्याकरता अशी वक्तव्य करायची। मला वाटतं संबंध महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये पण म्हणेन मी, सर्वात शांततेने कुठला विभाग असेल आमचा कोकण विभाग आहे। त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न वैभवजींनी करू नये। त्यांनी वस्तुस्थितीवर त्यांनी बोललं पाहिजे आणि आमच्याकडे कुठली साधी आंदोलन पण होत नाही, म्हणजे इतकं शांत आमचं कोकण आहे, त्याला बदनाम त्यांनी करू नये। 22,000 रुपये देऊ न शकल्यामुळे प्रकाश बिडवलकरचं अपहरण करून त्याची हत्या झाली। आता हे प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात। कुडाळ तालुक्यातील चेनवन गावातील प्रकाश बिडवलकरचं पैसे देत नसल्याच्या रागातून मार्च 2023ला अपहरण झालं। अपहरण केल्यानंतर त्याला एका आरोपीच्या घरात डांबून बेदम मारहाण झाली। यामध्ये सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकरचा मृत्यू झाला। मयत प्रकाश बिडवलकर याला सातर्डा इथल्या जंगलातील भागात स्मशानभूमीत जाळलं। प्रकाशची राख आणि हाडं तेरेखोल नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला। हत्या प्रकरणाचा आता 2 वर्षांनंतर उलगडा झालाय। त्यानंतर कुडाळ पोलिसांनी संशयित 4 आरोपींना अटक केली। सदर आरोपींनी या अपहृत युवकाला कुडाळमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। नंतर या आरोपींनी कट रचून त्याचा प्रेत सातारा येथील एक स्मशानभूमीमध्ये जाळला आणि त्याचे जे काही रिमेन्स होते ते एक तेरेखोल नदीमध्ये प्रवाहित केले। असा कट रचून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। असे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम 302, 120 आणि 201 असे अधिकचे कलम यामध्ये समावेश करण्यात आलेले आहेत। बीड हत्या प्रकरणापेक्षा सिंधुदुर्गमधलं हत्या प्रकरण गंभीर आहे असं संजय राऊत सुद्धा म्हणाले। या प्रकरणाची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करून कोकणचा दौरा करणार असल्याचं राऊतांनी सांगितलं। ही वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुख पेक्षाही भयंकर आहे। तुम्ही ते पहा, आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय उद्धव साहेबांशी आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा लागेल। एकीकडे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्याचं राजकारण तापलेलं आहे। या प्रकरणातले आरोपी अटकेत असून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते, तर दुसरीकडे प्रकाश बिडवलकर प्रकरणही गंभीर असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी वैभव नाईकांनी केली आहे। उमेश परब, झी 24 तास, सिंधुदुर्ग।